नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण जास्त बटाटा उत्पादन कसे घ्यायचे याची एक सोपी आणि आधुनिक पद्धत पाहणार आहोत. या पद्धतीला पोटॅटो टॉवर असे म्हणतात. ज्यांच्याकडे कमी जागा आहे, जसे की टेरेस, बाल्कनी किंवा छोटे अंगण, त्यांच्यासाठी ही पद्धत खूप उपयुक्त आहे. या पद्धतीने कमी जागेत देखील चांगले उत्पादन मिळू शकते. पोटॅटो टॉवर म्हणजे काय? पोटॅटो टॉवर म्हणजे जाळी किंवा नेट वापरून उभ्या आकारात तयार केलेला टॉवर. या टॉवरमध्ये माती, गवत, बियाणे, बटाटे थरावर थर लावले जातात. झाड वाढत असताना आपण त्यावर अजून माती टाकतो. त्यामुळे झाडाच्या खोडातून नवीन बटाटे तयार होतात. यामुळे एका छोट्या टॉवरमध्ये जास्त उत्पादन मिळते. पोटॅटो टॉवरचे फायदे. या पद्धतीचे अनेक फायदे आहेत. सर्वात मोठा फायदा म्हणजे कमी जागेत जास्त उत्पादन मिळते. बटाटा काढताना जमीन खोदण्याची गरज लागत नाही. फक्त जाळी उघडली की बटाटे सहज मिळतात. तसेच कीड आणि रोग कमी प्रमाणात लागतात. ही पद्धत शहरात राहणाऱ्या लोकांसाठी आणि लहान शेतकऱ्यांसाठी उपयोगी आहे. आवश्यक साहित्य. पोटॅटो टॉवर तयार करण्यासाठी काही साहित्य लागते. लोखंडी जाळी किंवा मजबूत नेट, वाळलेले गवत जे मातीला आधार देते, माती आणि कंपोस्ट खत लागते. चांगल्या दर्जाचे बियाणे बटाटे लागतात. तसेच एक छिद्र असलेला PVC पाईप, ज्यामुळे हवा आणि पाणी खालीपर्यंत पोहोचते. माती आणि खत मिश्रण. बटाटा लागवडीसाठी माती सुपीक असणे खूप महत्त्वाचे आहे. मातीमध्ये कंपोस्ट खत मिसळा. त्यासोबत थोडी लाकडाची राख मिसळा. राखेमुळे पोटॅश मिळते, जे बटाट्याच्या वाढीसाठी खूप महत्त्वाचे आहे. यामुळे बटाट्याचा आकार मोठा होतो आणि उत्पादन वाढते. टॉवर तयार करण्याची पद्धत. लोखंडी जाळी गोल आकारात वाकवा आणि सिलेंडर तयार करा. त्याचा व्यास 2 ते 3 फूट आणि उंची 3 ते 4 फूट ठेवा. टॉवरच्या मध्यभागी छिद्र असलेला PVC पाईप उभा ठेवा. यामुळे पाणी आणि हवा सर्व थरापर्यंत पोहोचते. यामुळे हवा आणि पाणी सर्व थरात पोहोचते. हे झाडाच्या चांगल्या वाढीसाठी खूप महत्त्वाचे आहे. पहिला थर. सर्वात खाली वाळलेले गवत टाका. यामुळे पाण्याचा निचरा चांगला होतो. त्यावर माती आणि कंपोस्ट खताचा थर टाका. हा पहिला थर बटाट्याच्या वाढीसाठी आधार असतो. बियाणे बटाट्याची तयारी. जर बटाटा मोठा असेल तर त्याचे काप करा. प्रत्येक कापावर किमान 2 डोळे असणे आवश्यक आहे. काप केल्यानंतर ते 1 ते 2 दिवस सावलीत सुकवा. यामुळे बटाटा कुजत नाही आणि झाड चांगले वाढते. बियाणे लागवड. आत्ता बियाणे बटाटे मातीवर ठेवा. प्रत्येक बटाट्यामध्ये सुमारे 6 इंच अंतर ठेवा. बटाट्याचा अंकुर वरच्या बाजूला ठेवा. त्यावर पुन्हा माती टाका. ही प्रक्रिया योग्य केल्यास झाडाची वाढ चांगली होते. थर वाढवणे. झाड वाढू लागल्यानंतर त्याच्या भोवती गवत आणि माती टाका. फक्त झाडाचा वरचा भाग बाहेर ठेवा. या प्रक्रियेला अर्थिंग अप असे म्हणतात. ही प्रक्रिया खूप महत्त्वाची आहे. यामुळे झाडाच्या खोडातून अधिक बटाटे तयार होतात आणि उत्पादन चांगले मिळते. पाणी व्यवस्थापन. बटाट्याला योग्य प्रमाणात पाणी देणे खूप महत्त्वाचे आहे. माती नेहमी हलकी ओलसर ठेवा. जास्त पाणी देऊ नका, कारण त्यामुळे बटाटे सडू लागतात. योग्य प्रमाणात पाणी दिल्यास झाड चांगले वाढते. काढणी. जेव्हा झाडाची पाने पिवळी होतात आणि सुकतात, तेव्हा बटाटे तयार होतात. आता जाळी हळूहळू उघडा, गवत बाजूला करा आणि बटाटे सहज गोळा करा. या पद्धतीत जमीन खोदण्याची गरज पडत नाही. निष्कर्ष. पोटॅटो टॉवर ही एक सोपी, आधुनिक आणि फायदेशीर पद्धत आहे. या पद्धतीने कमी जागेत जास्त उत्पादन मिळते. ही पद्धत घरासाठी, टेरेससाठी आणि छोट्या शेतीसाठी खूप उपयुक्त आहे. तुम्ही ही पद्धत वापरून
चांगले उत्पादन घेऊ शकतात. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.